केतन अग्रवालचे मारेकरी सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करणार। 7 दिवसांच्या चौकशीत हाती लागलेल्या गोष्टी पोलीस कोर्टात मांडणार। पोलीस की न्यायालयीन कोठडी याचा आज निर्णय। मुंबईत मोहरम दरम्यान विषारी गोळ्या वाटणाऱ्या फैयाज निसारला मारायचे होते 15,000 लोक। तपासात धक्कादायक माहिती समोर। फैयाज आणि त्याच्या भावाची पत्नी सोडून गेल्यानं पेटला होता सुडाच्या भावनेनं। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज अखेरचा दिवस। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा। उद्धव ठाकरेंच्या यवतमाळ दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे सोपवले। वैयक्तिक कारणामुळे पद सोडत असल्याचा पत्रात उल्लेख। पावसाळी अधिवेशनात आज टीईटी पेपरफुटीवरून विरोधक रान उठवणार। शिक्षण मंत्री दादा हुसेन विरुद्ध विरोधक आक्रमक। ठाणे जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस। ठाण्यात तासभरात 29 मिलीमीटर पावसाची नोंद। भिवंडी कल्याणमध्ये देखील रस्त्यांवर पाणीच पाणी। बीड, सोलापूर आणि जळगावात काल पावसाच्या जोरधारा। बीडमधील रिद्धी सिद्धी आणि सरस्वती नदी प्रवाहित, तर जळगावच्या रावेरमधील नागझिरी नदीही दुथडी भरून। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार। पुण्याच्या आनंद देशपांडेची पर्सिस्टंट सिस्टीम्स कंपनी खरेदी करणार जर्मनीची नागोरा कंपनी। $1.3 अब्ज रोख रकमेचा खरेदी करार होणार। खरेदीनंतर कंपनीचे 40 देशांमध्ये 46,000 कर्मचारी होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेशेल्स देशाकडून सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान। गार्डियन ऑफ द ब्लू हॉरायझॉन पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींचं सेशेल्सच्या संसदेतही भाषण। आतापर्यंत 30हून अधिक देशांकडून मोदींचा सन्मान। बाद फेरीमध्ये कॅनडाचा दक्षिण आफ्रिकेला दणका। 1-0 विजय मिळवत गाठली उपांत्यपूर्व फेरी। कॅनडाच्या स्टीफननं 92व्या मिनिटाला नोंदवला विजयी गोल।